राजकीय पाठिंबा, नेत्यांचा दबाव आणि त्यांचे आर्थिक हितसंबंध तसंच मंत्रालयापर्यंत असलेल्या प्रशासनाच्या वाटणीच्या साखळीमुळे गरीब, सामाजिक आर्थिकदृष्ट्या कमजोर कंत्राटी कामगारांचं प्रचंड शोषण होत आहे। त्यामुळे हा संघर्ष आर्थिक हक्काबरोबरच सामाजिक न्यायासाठी आहे, असं प्रतिपादन कामगार नेते प्राचार्य ए.बी. पाटील यांनी केलं। कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील महापालिका, नगर परिषद, नगरपंचायतीमधील कंत्राटी कामगारांच्या इचलकरंजी इथल्या मेळाव्यात ते बोलत होते। इचलकरंजी महापालिका, नगर परिषद, नगरपंचायती कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांचा मेळावा पार पडला। यावेळी धनंजय पळसुले, हरी माळी, शंकर अगसर, आनंदराव खवळी यांनी मनोगत व्यक्त केली। गेल्या काही वर्षात कामगार कायद्यामध्ये प्रचंड बदल झालेत। केंद्र आणि राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार कामगारांच्या पगारावरील खर्च कमी करण्यासाठी कायम कामगार पद्धती रद्द केली असून हंगामी कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग कंपनीमार्फत काम करून घेतलं जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांचं कायदेशीर काम आहे आणि ते कायमस्वरूपी असताना कंत्राटी पद्धतीनं काम करून घेतलं जात आहे। त्यामुळे कामगार कायद्याची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची आहे। गेल्या 8 वर्षांपासून कामगारांना पीएफ आणि ईएसआयसी विम्याचे लाभ, कपडे, सुरक्षा किटही दिलेलं नाही। त्यामुळे हा संघर्ष आर्थिक हक्काबरोबरच सामाजिक न्यायासाठी आहे आणि तो मिळेपर्यंत आंदोलन करावं लागेल, असं कामगार नेते ए.बी. पाटील यांनी सांगितलं। दरम्यान सर्व कंत्राटी कामगारांना किमान आणि समान वेतन लागू करा, सर्व कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासह विविध 4 ठराव मेळाव्यात करण्यात आले। मेळावा यशस्वीतेसाठी रवींद्र कांबळे, सचिन साठे, अंकुश कुरणे, विजय कांबळे, सचिन आवळे यांनी परिश्रम घेतले।